नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 6 जून रोजी जून महिन्याचे 1500 रुपये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात मिळालेले आहे, जमा झालेले आहे। मग काही लाभार्थ्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही। ज्या लाभार्थ्यांना डीबीटी प्रक्रिया सुरू झाल्यापासून पैसे मिळालेले नाही, त्या लाभार्थ्यांना जर पैसे हवे असेल तर त्यांना काही गोष्टी करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही त्यांचे अनुदान हे पुन्हा सुरू होऊ शकते, म्हणजे निराधारांच्या बंद योजना या पुन्हा सुरू केल्या जाऊ शकतात। त्यासाठी आपल्याला काही कामे करावी लागणार आहेत। पैसे मिळाले नसेल तर आपल्याला लगेच ही कामे केली तर तुम्हाला हे पैसे मिळणार आहे। मित्रांनो, काही निराधारांनी त्यांच्या बंद पडलेल्या योजना पुन्हा सुरू केलेल्या आहे, तर मग त्या कशा प्रकारे पुन्हा योजना सुरू केल्या आहेत ते आपण पुढील बातमीच्या माध्यमातून बघणार आहोत। तरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की निराधारांच्या बातमीच्या माध्यमातून बघू शकता की पिसोळी येथील कुष्ठरोग रुग्णांच्या बंद पडलेल्या योजना हवेली महसूलच्या पुढाकाराने पुन्हा सुरू, म्हणजे कुष्ठरोग रुग्ण सुद्धा निराधार अनुदान योजनेतील म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये येतात। तर मग हवेली महसूलच्या पुढाकारामुळे पिसोळी येथील कुष्ठरोग रुग्णांच्या बंद पडलेल्या योजना पुन्हा सुरू झाल्या आहेत। या योजनेअंतर्गत महसूल टीमने शासकीय सुट्ट्या नाकारत त्या दिवशीही आपले काम सुरू ठेवले। त्यांच्या या योगदानामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे। निराधार, वृद्ध, अपंग आणि इतर गरजू नागरिकांना शासनाच्या विविध योजनांमधून दरमहा अनुदान दिले जात आहे। सरकारकडून मिळालेले हे अनुदान रुग्णांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी वापरले जाते। दरम्यान पिसोळी येथील कुष्ठरोग रुग्णांच्या आधार कार्ड अपडेट नसल्याने तसेच बायोमेट्रिकची अडचण असल्याने लाभार्थी असूनही त्यांना या शासकीय योजनेचा लाभ मिळत नव्हता। अशातच हवेली तहसील कार्यालयाच्या पुढाकाराने कुष्ठरोग रुग्णांना पुन्हा या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ सुरू झालेला आहे। तर मग मित्रांनो, या जे काही रुग्ण आहेत, निराधार बांधव आहेत, त्यांना हा लाभ कसा सुरू झाला, त्यांनी काय केले तर त्या ठिकाणी आधार कार्ड अपडेट केले, बायोमेट्रिक करून घेतले, म्हणजे आपल्या ठस्यांद्वारे आधार व्हेरिफिकेशन करून घेतले। पिसोळी येथील अंतुले नगर परिसरात कुष्ठरोगी वसाहत आहे। या वसाहतीमध्ये रुग्णांचे आधार कार्ड अपडेट केले नसल्याने शासनाच्या योजना बंद पडल्या होत्या। त्या योजना सुरू कराव्यात म्हणून अनेक नागरिकांनी महमदवाडी येथे मंडळ अधिकारी मिलिंद सेठी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या। दरम्यान नागरिकांनी केलेल्या या तक्रारींची दखल मंडळ अधिकारी मिलिंद सेठी यांनी घेतली व त्याची माहिती हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर यशवंत माने, तहसीलदार किरण सुरवसे यांना दिली। त्यानंतर महाराष्ट्र शासन महसूल विभाग 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत कुष्ठरोग रुग्णांचे शिबिर घेऊन आधार कार्ड अपडेट करण्याच्या सूचना महसूल टीमला दिल्या गेल्या। त्यानुसार हवेली महसूल विभागाच्या वतीने लाभार्थ्यांना कागदपत्रांबाबत सूचना दिल्या व रुग्णांचे काम तातडीने पूर्ण केले। हे शिबिर 12 मे ते 19 मे रोजी आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात कुष्ठरोग रुग्णांचे आधार कार्डवर मोबाईल नंबर, अंगठ्यांचे ठसे व डोळ्यांची माहिती अपडेट करण्यात आली। या शिबिरात 61 लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवला व त्यांना पुन्हा संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजनांचा लाभ सुरू झाला। या शिबिरामध्ये ग्राम महसूल अधिकारी अतुल माने यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत। तर मग मित्रांनो, या निराधार बांधवांच्या योजना सुरू झाल्या, तर तुमच्या सुद्धा योजना बंद पडल्या असेल, तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर तुम्हीही आधार अपडेट करून आधार OTP व्हेरिफिकेशन तहसील कार्यालयात केले तर तुमचे सुद्धा योजना सुरू होतात। त्यामुळे मित्रांनो, घाबरून जायची गरज नाही। तुम्ही फक्त तहसील कार्यालयात जाऊन तुमचे डीबीटी असलेले बँक खाते घेऊन जायचे, बँक पासबुक घेऊन जायचे आणि तेथे तुमचं आधार जे अपडेट केलेले आहे आणि त्याच्यासोबत जो मोबाईल नंबर अपडेट केलेला आहे तो घेऊन जायचा आणि त्या ठिकाणी आधार OTP व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर आधार OTP व्हेरिफिकेशन तहसील कार्यालयामार्फत करून घेतले तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची बंद पडलेली योजना ही पुन्हा सुरू होऊ शकते। त्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयात जाणे गरजेचे आहे। त्यासाठी तुम्हाला बँकेचे पासबुक, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड सोबत घेऊन जावे लागेल। अनेक तहसील कार्यालयातून त्याबाबत सूचना केलेल्या आहेत। तर मित्रांनो, ज्या पद्धतीने अनेक लाभार्थ्यांनी आपले व्हिडिओ बघून आधार OTP व्हेरिफिकेशन केले, त्या लाभार्थ्यांना आता 6 जून रोजी काल पैसे जमा झालेले आहेत। अनेक लाभार्थी वंचित होते, त्यांना डिसेंबर महिन्यापासून पैसे मिळालेले नव्हते, परंतु आपल्याशी संपर्क साधल्यानंतर आपण त्यांना मार्गदर्शन केले, पूर्ण प्रोसेस केली आणि त्यामुळे त्यांना काल हे पैसे मिळालेले आहे। अनेकांनी आपल्याला मेसेज सुद्धा केले की सर, तुमचे व्हिडिओ बघून आम्ही आधार OTP
आधार OTP व्हेरिफिकेशन केले आणि आम्हाला पैसे मिळालेले आहे। तर मित्रांनो, आपण खरी अशीच माहिती देत असतो निराधार बांधवांना। या ठिकाणी कोणतीही अडचण आली तर तुम्ही कमेंट करू शकता। आपण कमेंटमध्ये सर्व कमेंटचे उत्तर देतो, तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जर तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर कमेंट करा। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।